जायकवाडी धरणाचे 6 दरवाजे आता उघडण्यात आलेले आहेत। जायकवाडी धरण सध्या 97.30% भरलेला आहे। पाणलोट क्षेत्रातून होणारी आवक पाहता दरवाजे उघडण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। सचिन, जायकवाडी धरणाचे 6 दरवाजे हे उघडण्यात आलेले आहेत। सध्या काय परिस्थिती आहे? पाण्याचा प्रवाह तिथून सुरू झालेला आहे। अच्छा, आपण पाहू शकतात की माझ्या पाठीमागे हे जायकवाडी धरण आहे आणि याच धरणाचे आपण पाहतात की अशा पद्धतीने हे 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। 10 क्रमांकाचा 16, 18, 19, 21 आणि 27 अशा क्रमांकाचे हे 6 दरवाजे आहेत। जायकवाडी मधून सध्या 3000 क्युसेकने ह्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। साधारण 15 ते 20 मिनिटांपूर्वी हा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि ज्या नदीकाठच्या गावं आहेत या गोदावरी पात्राच्या जवळपास राहणाऱ्या वस्त्या वाड्या आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मच्छीमार त्यांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहे कुणीही हे नदी पात्रामध्ये उतरू नये, धोकादायक पद्धतीने नदी पात्रावर ओलांडू नये अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। आपण पाहिलेत की हा धरण महिनाभरापूर्वी केवळ आणि केवळ 5% होता, मात्र आता धरणाची जर पाणी पातळी आपण पाहिली तर 97.30% एवढी आहे। त्यामुळे याच धरणावरून मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना, उद्योगांना असेल, शेतींना असेल किंवा पिण्यासाठी असेल पाण्याचा पुरवठा केला जातो। काय महिनाभरापूर्वी चिंतेचे ढग मराठवाड्यात होते, मात्र आज चांगला पाऊस पडल्याने आता धरण क्षेत्रामध्ये पाण्याची वाढ झालेली आहे आणि आताही धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे। त्यामुळे या धरणामधून अजूनही दरवाजे उघडले जाऊ शकतात, पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्याची शक्यता आहे अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। मात्र जर आज आपण पाहिलं तर ही आनंदाची बातमी मराठवाड्यासाठी म्हणावी लागेल, कारण की मराठवाड्याचे पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा उद्योगाचा किंवा शेतीचा सर्व चिंता सध्या तरी मिटलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।